नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षणमध्ये तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय आहे सामान्य विज्ञान, त्यामधला पहिला धडा सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. त्याचबरोबर तुम्हाला इतर कुठल्या विषयाचे स्वाध्याय हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा. तर आता आपण बघूयात यामधला पहिला प्रश्न. शोधा पाहू माझा जोडीदार. यामध्ये अ गट व ब गटामध्ये उत्तरे दिलेली आहेत. पहिल्यांदा अ गटामध्ये आहे कमळ. तर उत्तर आहे ब गटामध्ये ई, पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित. दुसरा कोरफड. ई पर्याय आहे वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित. तिसरा आहे अमरवेल. आ, अन्नग्रहणासाठी चूसक मुळे असतात. चौथा आहे घटपर्णी. पर्याय अ याचा उत्तर आहे फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात. आता प्रश्न दुसरा. परिच्छेद वाचा व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. हा आहे तो परिच्छेद. मी पेंग्विन बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे. माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत. आम्ही नेहमी थव्याने राहतो. तर विद्यार्थ्यांनो, आपण परिच्छेद वाचून घेतलेला आहे. बघूया त्यावरचे प्रश्न उत्तर. प्रश्न अ. माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्या खाली चरबीचे आवरण कशासाठी असावे? आणि याचे उत्तर. पेंग्विन हा प्राणी बर्फाळ प्रदेशात राहतो. तेथील हवामान कायम थंड असते. शरीराचे तापमान योग्य राहावे यासाठी त्वचा जाड असून त्याखाली चरबीचे आवरण असते. पांढऱ्या रंगाच्या त्वचेमुळे तो पांढऱ्या बर्फाळ प्रदेशामध्ये मिसळून जातो आणि चटकन दृष्टीस पडत नाही. त्यामुळे त्याचे त्याच्या शत्रूपासून संरक्षण होते. तर हे आहे त्याचं उत्तर. आ प्रश्न. आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो? तर याचे उत्तर. नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून राहिल्याने पिलांची काळजी घेणे तसेच भक्षकापासून संरक्षण मिळवणे सोपे होते. एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी वाऱ्यापासून ऊब मिळते. ई प्रश्न. ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का? तर हे आहे याचे उत्तर. ध्रुवीय प्रदेशामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी शीत वातावरणात वास्तव्य करणे जमणे गरजेचे आहे. त्यासाठी शरीरावर जाड त्वचा, चरबीचा जाड थर किंवा लव, केस यांचा जाड थर असला पाहिजे. ई प्रश्न. मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो का? तर याचे उत्तर. मी ध्रुवीय प्रदेशात, विशेष करून
अंटार्क्टिका. खंडात राहतो, कारण मला इथे माझे खाद्य भरपूर प्रमाणात मिळते. चला विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसरा बघणार आहोत. कोण खोटे बोलतो? तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला इतर कोणते स्वाध्याय हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. झुरळ. मला 5 पाय आहेत. तर याचे उत्तर, झुरळ खोटे बोलते. झुरळाला 6 पाय आहेत. कोंबडी काय म्हणते? माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत. तर याचे उत्तरामध्ये कोंबडी खोटे बोलते. कोंबडीची बोटे त्वचेने जोडलेली नसतात. निवडुंग. माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे. उत्तर, निवडुंग खोटे बोलतो. निवडुंगाचा हिरवा भाग हे त्याचे खोड आहे. आता बघूया प्रश्न चौथा. खालील विधाने वाचून त्या आधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा. वाळवंटात खूप उष्णता आहे. आणि याचे उत्तर, वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते. पापण्या लांब व जाड असतात. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात. प्रश्न. गवताळ प्रदेश हिरवागार असतो. याचे उत्तर, गवताळ प्रदेशामध्ये पाण्याची उपलब्धता अधिक असते. त्यामुळे गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळून येतात. गवत तंतुमय मुळांच्या मुळे जमिनीची धूप थांबवते. विषुववृत्तीय प्रदेशात दाट जंगल असते. त्यामध्ये तेथील प्राणी लपून राहू शकतात. डोंगर उतारावर, पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात. प्रश्न कीटक जास्त प्रमाणात आढळतात. तर बघा याचे उत्तर, कीटक वर्गातील प्राणी हे पर्यावरणातील बदलांशी जास्त प्रमाणात अनुकूलित झालेले असतात. कीटकांची शरीर ही निमुळती, हलकी असतात. पंखांच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. तसेच ते जमिनीवर चालू देखील शकतात. अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे अशा बाबतीत कीटकांचे अनुकूलन झालेले असते. त्यामुळे कीटक जास्त प्रमाणात आढळतात. आम्ही लपून बसतो. चला विद्यार्थ्यांनो, बघूया त्याचं उत्तर. लपणाऱ्या प्राण्यांच्या गटामध्ये आम्ही दुबळे,
प्राणी राहतो. आमच्या शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करणे हा आमच्या लपण्यामागील मूळ हेतू असतो. त्यासाठी आमच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतो. तर दुसरे स्वतःच भक्षक असतात. सरड्यासारखे प्राणी स्वतः परिसराशी साधर्म्य साधून दिसेनासे होतात, पण नेमके भक्ष्य पकडण्यासाठी अचानक झेप घेतात. आमचे कान लांब असतात. तर याबद्दलचं बघा उत्तर. आम्ही शाकाहारी प्राणी. आमचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. त्यामुळे आम्ही नेहमी कानोसा घेत असतो. धोक्याची जाणीव होताच आम्ही कळपाने तेथून पळ काढतो. चला आता बघूयात आपला 5वा प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. चला तर यातला प्रश्न अ. उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात? तर बघा उत्तर विद्यार्थ्यांनो. पॉइंट पहिला, शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी उंटाची त्वचा जाड असते. दुसरा, उंटाच्या नाकावर त्वचेची घडी असते, त्यामुळे गरम हवेपासून त्याचे संरक्षण होते. तिसरा, लांब व जाड पापण्यांपासून उंटाच्या डोळ्याचे वाळवंटातील धुळीपासून संरक्षण होते. चौथा, उंट पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतो. आणि 5वा, या सर्व अनुकूलनामुळे उंटाचा वाळवंटातून प्रवास करण्यासाठी तोच चांगला पर्याय आहे. म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात. तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न बघूयात. हा प्रश्न, निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात? याचे उत्तर. पॉइंट पहिला, निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पतींना पाणी नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांचे काट्यामध्ये रूपांतर झालेले असते. दुसरा मुद्दा बघा, या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाण्यात वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते. आणि तिसरा, खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते, त्यामुळे ते मांसल बनते. चौथा, पानांच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण हे खोडांवाटे चालते. 5वा बघा, या वनस्पतींची मुळे जमिनीत खूप खोलवर जातात, तर काहींची जमिनीत दूरवर पसरतात. या सर्व अनुकूलनामुळे निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सुद्धा सहज जगू शकतात. इथे का आपल्याला खोडायचं आहे. प्रश्न ई, सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे? तर चला विद्यार्थ्यांनो बघूया त्याचं उत्तर. पॉइंट पहिला, प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो
त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीरात, अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन म्हणतात. दुसरा मुद्दा, या अनुकूलनामुळे सजीवांना अन्न मिळवणे, शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करणे आणि अधिवासातील परिस्थितीशी जुळवून घेणे शक्य होते. तिसरा, ज्याप्रमाणे सभोवतालची परिस्थिती बदलते त्याचप्रमाणे अनुकूलने होतात. चला विद्यार्थ्यांनो, आता स्वाध्यायामधला हा शेवटचा प्रश्न आहे. सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते? उत्तर. पॉइंट पहिला, सजीवांचे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून केले जाते. दुसरा पॉइंट, यासाठी वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. याची सुरुवात वनस्पती सृष्टी अथवा प्राणीसृष्टी येथूनच होते. तिसरा मुद्दा, सजीवांच्या गुणधर्मातील साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार केले जातात. अशा प्रकारे सजीवांचे वर्गीकरण केले जाते. तर चला विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्या या पहिल्या धड्याचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.